नमस्कार स्वामी भक्तांनो. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज अनेक स्वामी भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो. स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत नेमके कसे करावे, संकल्प कधी घ्यावा आणि त्या दिवशी कोणती सेवा करावी. अनेक जण ही सेवा सुरू करतात, पण योग्य माहिती नसल्यामुळे त्यांच्या मनात शंका निर्माण होते. म्हणूनच आज आपण शांतपणे आणि सोप्या शब्दात स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ हे दयाळू आणि करुणामूर्ती आहेत. त्यांनी आयुष्यभर भक्तांना एकच संदेश दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांना अनेकदा त्यांच्या आयुष्यात चमत्कारिक अनुभव येतात. म्हणूनच अनेक भक्त स्वामींचे 11 गुरुवार व्रत श्रद्धेने करतात. 11 गुरुवार व्रत म्हणजे सलग 11 गुरुवार स्वामींची भक्ती, नामस्मरण आणि सेवा करणे. हे व्रत कोणतीही व्यक्ती करू शकते, स्त्री असो किंवा पुरुष, तरुण असो किंवा वयस्क. या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि विश्वास. या व्रताचा संकल्प पहिल्या गुरुवारी सकाळी घ्यावा. त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावेत. घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवावी. त्यानंतर स्वामींच्या समोर दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि फूल अर्पण करावे. हात जोडून शांत मनाने स्वामींच्या चरणी प्रार्थना करावी आणि मनात किंवा मोठ्याने असे म्हणावे, हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, मी आजपासून तुमचे 11 गुरुवार व्रत श्रद्धा आणि भक्तीने करत आहे. माझ्या आयुष्यातील संकटे दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्यावर तुमची कृपा ठेवावी. हीच तुमची संकल्प प्रार्थना असते. यानंतर प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा करायची असते. सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून त्यांना नमस्कार करावा. शक्य असेल तर स्वामींना फूल अर्पण करावे. त्यानंतर शांत बसून स्वामींचे नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ हे नाम अत्यंत प्रभावी मानले जाते. हे नाम किमान 108 वेळा घ्यावे किंवा शक्य असेल तितके जास्त वेळा घ्यावे. नामस्मरण करताना मन पूर्णपणे स्वामींकडे असावे. मनात इतर विचार येऊ नयेत, कारण नामस्मरण हेच सर्वात मोठे साधन आहे. अनेक संतांनी सांगितले आहे की देवाला मोठ्या पूजा किंवा यज्ञांपेक्षा भक्ताच्या मनातील श्रद्धा आणि नामस्मरण अधिक प्रिय असते. गुरुवारी स्वामी समर्थांचे चरित्र वाचणे देखील खूप शुभ मानले जाते. स्वामींच्या चरित्रातील कथा आणि चमत्कार वाचल्याने भक्ताच्या मनात श्रद्धा वाढते आणि विश्वास अधिक दृढ होतो. त्यामुळे शक्य असेल तर गुरुवारी थोडा वेळ काढून स्वामी समर्थांचे चरित्र वाचावे. संध्याकाळी स्वामींची आरती करावी. आरती करताना मनात पूर्ण भक्ती असावी. आरतीनंतर स्वामींना नमस्कार करून त्यांच्या चरणी प्रार्थना करावी. काही भक्त गुरुवारी उपवास देखील करतात, पण उपवास करणे बंधनकारक नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करावा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी साधा सात्विक आहार घ्यावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील भक्ती. या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. स्वामी समर्थांना दया, सेवा आणि दान खूप प्रिय होते. त्यामुळे एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे ही देखील मोठी सेवा मानली जाते. काही भक्त गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. जर मंदिर जवळ असेल तर दर्शन घेणे उत्तम आहे, पण जर मंदिर दूर असेल तर घरातूनही मनापासून सेवा केली तरी स्वामी ती स्वीकारतात. अशा प्रकारे सलग 11 गुरुवार स्वामींची सेवा करायची असते. प्रत्येक गुरुवारी श्रद्धा, विश्वास आणि नामस्मरण यावर भर द्यायचा असतो. 11वा गुरुवार विशेष मानला जातो. त्या दिवशी स्वामींची थोडी विशेष पूजा करावी. स्वामींना फूल, नारळ किंवा गोड प्रसाद अर्पण करावा. उदाहरणार्थ साखर, खीर, केळी किंवा इतर गोड पदार्थ प्रसाद म्हणून ठेवता येतो. नंतर हा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना किंवा इतर भक्तांना वाटावा. त्या दिवशी स्वामींच्या चरणी बसून मनापासून आभार मानावेत, कारण स्वामी नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेत असतात, जरी आपल्याला ते नेहमी जाणवत नसले तरी. 11 गुरुवार व्रत करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. या काळात शक्य असेल तितके चांगले विचार ठेवावेत. कोणालाही वाईट बोलू नये, कोणाला दुखवून आणि शक्य तितकी चांगली कर्मे करावीत.
कारण देवाला सर्वात प्रिय असते ते म्हणजे भक्ताचे चांगले आचरण. स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यात अनेक भक्तांचे संकट दूर केले. अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे आजही लाखो भक्त स्वामींचे नामस्मरण करतात. स्वामी समर्थांचे एक वचन खूप प्रसिद्ध आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात स्वामींचा संपूर्ण आशीर्वाद दडलेला आहे. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, जेव्हा मन खचते, तेव्हा फक्त स्वामींचे नाम घ्यावे. श्री स्वामी समर्थ हे नाम घेताना मन शांत होते आणि हळूहळू संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागतो. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी मोठे विधी किंवा कठीण पूजा आवश्यक नाही. फक्त श्रद्धा, विश्वास आणि सतत नामस्मरण हेच पुरेसे आहे. जो भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो त्याच्याकडे स्वामी नक्की धावून येतात. म्हणूनच जर तुम्ही स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत करत असाल तर ते पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा. मनात शंका ठेवू नका. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ नेहमी त्यांच्या भक्तांसोबत असतात. चला, शेवटी पुन्हा एकदा स्वामींचे नाम घेऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.